पाहुण्यांच्या नाश्त्याचं बघा की. शत्रुघ्नराव, तुम्ही वडील होणार ही बातमी आमच्या कानावर आली बरं का. आणि तुम्ही आजोबा. तुमच्या दोघांचं बी अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आणि डॅडी, आमच्या कानावर सकाळी अजून एक बातमी आली. यांच्या भावाचं म्हणजे त्या सूर्याचं लय मोठं ऑपरेशन झाले. ते आमचे जावई बापू लय धडपडीत बा. किरकोळ अपघात झाला, त्यात जखमी झाले म्हणून तो त्यांच्या धाकट्या बहिणीला इथं आणून ठेवला. म्हटलं निवांत राहिले तर नाश्त्याचं बघताय ना. पण लय खर्च आला ऑपरेशनला. काय सांगता? मग तुमच्या जावई बापून हा खर्च भागवला कसा? आता आम्ही असताना त्यांना काय काळजीचं कारण आहे का? जाग्यावर 20 लाख रुपये दिले डॉक्टरला. पुण्याहून डॉक्टर पाटणकर आले होते ऑपरेशनसाठी. पण आधी 20 लाख रुपये भारा मान. आता आमच्या कन्येला धक्का बसला हो का तिच्या सरांनी अशी अचानक पैशाची मागणी कशी केली बा. आता तिच्या मनातून तिचे सर म्हणजे तिचे गुरु उतरू नयेत म्हणून आम्ही त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला खोटंच सांगितलं का हे सगळं आम्ही घडवून आलो. कसे एक वेळ बापाशी भांडता येईल, गुरुची प्रतिमा मलिन झाली तर ती सुधारता येत नाही ना. भाजी काका, सूर्य काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत आहे का? दादा, डोंगरचा मला त्या दिवशीचा प्रसंग आठवला. भाजी काका रक्ताच्या थारोळ्या तिथं पडला होता. भाजी काका त्याला बघितल्यावर अंगात त्राणच गेला होता माझ्या. अजून पण डोळ्यासमोरून माझ्या. भाजी काका परत येईल असं वाटलं बी नव्हतं का. ते परत दिसलं त्या मी अशा अवस्थेत. माझ्या या परिस्थितीमुळे त्याच्या अंत्यसंस्काराला बी मला जाता आलं नाही. ती माणसं कोण होती हे आठवलं जरी ना तरी का मारला असेल भाजी काकाला? का कोणी मारला असेल त्याला? माझ्या जीवाभावाचा माणूस गमावलाय मी. सूर्या, हे बघ, तुझ्या भावना मी आता समजू शकते, पण तू आता शांत हो बरं. मी ना तुला आधी पण सांगितलंय, एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये रे. हां, घरात जो हल्ला झाला तो सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. पण सूर्या, पोलीस आपापल्या परीने तपास घेत आहेत ना. हे सगळं का केलं, कुणी घडवून आणलं, हे लवकरच कळेल आपल्याला. कळलंच पाहिजे. जी कुणी माणसं असतील ना, असं तसं नाही सोडणार मी. आपल्या गावातली होती का ती? नाही तुळजाऊ, आपल्या गावातली असती तर मी ओळखलं नसतं का त्यांना. आणि त्या आपल्या गावातलीच काय, आसपासच्या कुठल्याच गावातली नव्हती ती माणसं. प्रश्न भरपूर आहेत आणि उत्तरं मिळत नाहीयेत. पण सूर्या, आत्ता तरी तुला तुझ्या तब्येतीकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा लवकरात लवकर होईलच. सूर्या, जाणारा माणूस निघून गेलाय रे, पण ना त्याच्या चांगल्या आठवणी जपून आपण पुढे जाणं गरजेचं आहे की नाही? तू शांत हो. हे बघ, तुला आता दुपारच्या गोळ्या घ्यायच्यात, त्यामुळे ना तू आता काहीतरी खाऊन घे आणि मग मस्त आराम कर. मला आता काय नकोय, मला जरा शांत बसू दे. अरे असं काय करतोस? तू जर खाल्लं नाहीस तर तुझा अशक्तपणा वाढेल ना.
सूर्य, हे बघ, मी ना तुला बजावून सांगते, तुला वेळच्या वेळी खाणं आणि विश्रांती घेणं हे करावंच लागेल. आणि हे मी तुला बायको म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून सांगते. काय? म्हणजे आता मला तुझं सगळं ऐकायचंच आहे का? हो. ठीक आहे, ऐकतो मी. पण ते त्या आळणी जेवण देऊ नका आता राव मला. जीवन सगळं फिरतं माहिती का ते. दादा टेन्शन नॉट. तुझ्या जेवणात ना आम्ही जरा बदल केलाय. तर ऐक, तू ना मस्तपैकी दाल खिचडी खायची. हा, पण फक्त बिना तेल आणि बिना मसाल्याची. हवं तर एखादी चपाती खाऊ शकतो, पण चहा पूर्णपणे बंद. हा, तर कोरा चहा दिवसात एकदा मिळेल तुला. आणि संध्याकाळचं जेवण बिना जरा हलकच करायला सांगितलंय, पण त्यात पण बिना तेल आणि बिना मसाल्याचे चविष्ट पदार्थ आम्ही करून घालू तुला. आणि मग तू हळूहळू बरा व्हायला लागलास ना की मग साजूक तुपातला शिरा, पोहे, चकुल्या, उपीट हे सगळं तुला खायचंय ना? तुला खायचंय ना? हे बघ सूर्या, काही दिवस पथ्य पाळावेच लागतील. तू एकदा बरा झालास ना की मग तुला हवं ते मिळेल.